विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपण मुलाखत घेताना काय करावे आणि काय टाळावे, म्हणजे कोणती काळजी घ्यावी, हा भाग पाहणार आहोत. मुलाखत घेणाऱ्याने हे नक्की केलं पाहिजे की जेणेकरून त्याची मुलाखत यशस्वी होईल. त्याने घेतलेली मुलाखत ही मोठ्या प्रमाणात वाचली जाईल, मोठ्या प्रमाणात ऐकली जाईल किंवा मोठ्या प्रमाणात पाहिली जाईल. याला म्हणतात मुलाखत यशस्वी होणे. पाठ्यपुस्तक पेज नंबर 90. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मी सांगत आलो आहे की तुम्ही जेव्हा माझा तास चालू होतो तेव्हा पाठ्यपुस्तक घेऊन बसत जा आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त लक्ष न देता पुस्तकामध्ये लक्ष देत चला. मोबाईलची स्क्रीन ही डोळ्यांना हानिकारक आहे. फार वेळ तुम्ही पाहू नये असं मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी पुस्तक जवळ ठेवायला सांगत असतो. तर पेज नंबर 90. मुलाखत घेताना हे नक्की करावे. काय नक्की करावे? इथे क्रमांक दिले नाहीत, परंतु आपण असं समजूया की हे क्रमांकच आहेत किंवा तसे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये तिथं क्रमांक लिहून घ्या. तर एक, मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत. विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी मुलाखत घ्यायला जातो त्याला आपण मुलाखतकार असे म्हणतो व जो मुलाखत देतो तो मुलाखतदाता असतो. तर मुलाखतकाराने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारायला पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या राजकीय नेत्याची तुम्ही मुलाखत घेत आहात. एखाद्या विशिष्ट प्रसंगामुळे ती मुलाखत तुम्ही घेत आहात. असे असताना त्या मुलाखतीत तुम्ही त्यांच्या घरच्या लोकांची चौकशी करता कामा नये. तुमचा मुलगा काय करतो असा प्रश्न तुम्ही विचारता कामा नये. आणि म्हणून असं म्हटलंय की मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावे. 2 नंबर, प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. मुलाखत घेत असताना तुम्ही एखादा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की नाही द्यायचं हे मुलाखतदाता ठरवेल. त्याला ते स्वातंत्र्य आहे. कोणत्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आणि कोणत्या प्रश्नाची नाही द्यायची हे तो ठरवेल. तुम्ही काही पोलीस नाही. पोलिसाच्या बाबतीमध्ये वेगळं असतं, त्यांच्या चौकशीला उत्तरे द्यावीच लागतात. तो जबाब असतो. हा जबाब नाही, ही मुलाखत आहे आणि म्हणून मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. 3 नंबर, मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे. मुलाखतीचे सादरीकरण कसे असावे? ओघवते. ओघवते म्हणजे ओघवते या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला कसा सांगेल? एकाच ठिकाणी जे थांबून राहते
ते कंटाळवाणे होते, परंतु जे सतत वाहत राहते, ते सतत पुढे जात राहते, ते ओघवते. तर मुलाखतीचे सादरीकरण ओघवते असावे, एकाच ठिकाणी अडकून बसू नये, पुढे पुढे गेलं पाहिजे, श्रवणीय आणि उत्स्फूर्त असावे, ती मुलाखत ऐकावी असं वाटलं पाहिजे आणि ती उत्स्फूर्त असावी. मुलाखत घेणाऱ्याने उत्साहाने प्रश्न विचारावेत, मुलाखत देणाऱ्याने सुद्धा आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असा उत्साह त्याला सुद्धा वाटला पाहिजे. आणि म्हणून मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय आणि उत्स्फूर्त असले पाहिजे. 4 नंबर, मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे. आता मुलाखतीच्या दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले पाहिजे. सकारात्मक हा शब्द काय आहे तुम्हाला माहिती आहे. बी पॉझिटिव्ह, माणसाने नेहमी सकारात्मक असावे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह विचार करावा, तेच सकारात्मक. तर सकारात्मक वातावरण असलं पाहिजे, पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे. बरं, अनौपचारिक म्हणजे काय मग? तर अनौपचारिक हा शब्द औपचारिक या शब्दाच्या विरुद्धार्थीचा शब्द आहे. आणि मग तुम्हाला इथं औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे काय हे समजायला पाहिजे. औपचारिक विरुद्ध अनौपचारिक. मुलाखती दरम्यान अनौपचारिक वातावरण निर्माण करायचं आहे. अनौपचारिक म्हणजे सहज वातावरण निर्माण करायचं आहे. सहजता त्यामध्ये असली पाहिजे, केवळ औपचारिकता नव्हे. म्हणजे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही मला त्या प्रश्नांची उत्तर द्या आणि मी माझ्या घरी जातो, अशी औपचारिकता त्यामध्ये असता कामा नये. आपण एक पत्रकार आहोत, आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे, ते प्रश्न विचारले, त्याची उत्तरं घेतली, संपलं, निघालो, ही झाली औपचारिकता. तर असा औपचारिकपणा मुलाखती दरम्यान असू शकत नाही. म्हणून मुलाखती दरम्यान अनौपचारिक सकारात्मक वातावरण निर्माण झालं पाहिजे. हो, 5वं, हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाही, याची दक्षता घेऊन प्रश्न तयार करावे. प्रश्न तयार करत असताना केवळ हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाही. प्रश्न तयार करतानाच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की अशी उत्तरे मुलाखत दात्याने देता कामा नये. आणि त्याने देता कामा नये म्हणजे या प्रश्नाचा भडीमार असू नये. हो नाही, हो नाही, हो नाही. तुम्ही हो नाही, हो नाही, हो नाही, हो नाही करतच मुलाखत संपवायची का? नाही. म्हणून हो नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे फार वेळ येणार नाहीत, याची दक्षता घेऊन प्रश्न तयार केले पाहिजेत. 6वं, संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरावे. आपल्या मुलाखतीमध्ये संयम असला पाहिजे, आपल्या मुलाखतीमध्ये विवेक असला पाहिजे. विनाकारण एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारून वातावरण गढूळ करण्याचा उतावीळपणा नको, याला म्हणतात संयम. विनाकारण असे प्रश्न विचारता कामा नये की ज्यामुळे वादविवाद निर्माण होईल, याला म्हणतात विवेक. आणि नैतिकतेचे पालन, नैतिकतेचं पालन झालं पाहिजे. विनाकारण तेढ निर्माण होईल,
कुणाची बदनामी होईल असे प्रश्न विचारू नये. मुलाखत घेताना हे नक्की केलं पाहिजे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. कोणती काळजी घ्यायची आहे मुलाखत घेताना? पहा, पुस्तकात पहा, चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. म्हणजे चुकीचे प्रश्न विचारू नये. अप्रस्तुत म्हणजे तिथे ज्या प्रश्नांची गरज नाही असे, तिथे त्या ठिकाणी त्यावेळी त्या प्रसंगी त्या विषयाशी निगडित नाही असा प्रश्न म्हणजे अप्रस्तुत प्रश्न, चुकीचा प्रश्न विचारू नये. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असा प्रश्न विचारू नये. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असाही प्रश्न विचारू नये. ज्याद्वारे ताणतणाव संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न नसावे. जातीय ताणतणाव निर्माण होतील, संघर्ष निर्माण होतील, कुणाच्या भावना दुखतील असे प्रश्न असू नये. मूळ विषय सोडून असंबंध प्रश्न टाळावे. उदाहरणार्थ, एखाद्या लेखकाची तुम्ही मुलाखत घ्यायला गेलेले आहात, त्यांच्या एखाद्या पुस्तकावर खूप टीका होत आहे किंवा त्यांचं एक पुस्तक खूप गाजत आहे आणि त्या संदर्भातील तुम्ही मुलाखत घेण्यासाठी गेले, तर अशा वेळी त्या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य विषयावरचे प्रश्न विचारणे टाळले पाहिजे. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावे. जे बरेचदा आपण प्रश्न विचारता विचारता त्या प्रश्नातच उत्तरही सांगून देतो, किंवा अशा प्रकारचं उत्तर आलं पाहिजे असं गृहीत धरून आपण काही प्रश्न तयार करतो. अर्थात हे मुलाखतकाराचं कौशल्य असते. त्याचे जर काही हेतू असतील, ते हेतू जर साध्य करायचे असतील तर तो तसा करतो, परंतु मुलाखती अशा असू नये. मुलाखत ही निरपेक्ष असली पाहिजे. त्यामध्ये उत्तरे सूचित होणार नाही आणि विशेषतः आपल्याला हवी अशी उत्तरे सूचित होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. क्लिष्ट अवघड प्रश्न विचारू नये. क्लिष्ट प्रश्न विचारणे, अवघड प्रश्न विचारू नये. प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. म्हणजे एकच प्रश्न वारंवार विचारू नये. सुरुवातीलाही तो प्रश्न विचारला, मुलाखतीच्या मध्यात आले पुन्हा तोच प्रश्न विचारला, मुलाखत संपत आलेली आहे पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्याला म्हणतात पुनरावृत्ती. एखाद्या प्रश्नाची वारंवार विचारणा करणे पुनरावृत्ती. असा पुनरावृत्ती होईल, प्रश्नाची पुनरावृत्ती होईल असे करू नये. पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, ज्याला मुलाखत घ्यायची आहे त्याने मुलाखतीची पूर्वतयारी केलीच पाहिजे. मुलाखतीची पूर्वतयारी हा भाग आपला मागे झालेला आहे. मुलाखतीची पूर्वतयारी झालीच पाहिजे. नाहीतर मी जेव्हा तिथं जाईल तेव्हा मुलाखत घेईल, कोणते प्रश्न विचारायचे मला माहिती आहे, त्या विषयाचं खूप मला ज्ञान आहे, अशा आत्मविश्वासाच्या आहारी जाऊ नये. कोणत्याही मुलाखतीची पूर्वतयारी, तिचा पूर्व अभ्यास हा केलाच पाहिजे. रटाळ कंटाळवाणे प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावे. प्रभावहीन प्रश्न, कंटाळवाणे प्रश्न, रटाळ असे प्रश्न विचारू नये. असेच प्रश्न विचारावे की जे प्रश्न विचारल्याने वाचकांची उत्सुकता जागृत होईल. विनाकारणचे प्रश्न, कंटाळवाणे, प्रभावहीन, ज्यांचा काही प्रभावच नाही आहे, असे प्रश्न विचारू नयेत. ही काळजी घेतली पाहिजे. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. हास्यास्पद असे हावभाव करू नये.
विद्यार्थी मित्रांनो, भाषण करत असताना आपण असं पाहतो की हावभाव केले पाहिजे. हावभाव म्हणजे आपली देहबोली, बॉडी लँग्वेज असं आपण त्याला म्हणतो. परंतु असे हावभाव करू नयेत की जे हास्यास्पद ठरतील, जे विनाकारांचे असतील. असे हास्यास्पद हावभाव करू नये. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू नये. जो मुलाखत दाता आहे त्यालाच जास्त बोलू द्यावे. जो मुलाखतकार आहे म्हणजे जो मुलाखत घेतो त्याने जास्त बोलू नये. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. जो वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळेतच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची मुलाखत संपविली पाहिजे. मुलाखत घेत असताना नक्की काय करावं, कोणती काळजी घ्यावी, या गोष्टींचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. परीक्षेमध्ये जर हे तुम्हाला विचारलं तर हे एकाखाली एक क्रमवार रीतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथे मुलाखत हा जो आपला पाठ आहे हा संपतो. या पाठामध्ये आपण मुलाखती म्हणजे काय, त्यांचं स्वरूप कसं असतं, कशा घेतल्या जातात मुलाखती, नोकरीसाठी प्रवेशासाठी कशी मुलाखत द्यावी, हे भाग पाहिलेले आहेत. या पाठावरील स्वाध्याय तुम्ही नवनीत गाईडच्या साहाय्याने सोडवून पहा. नमुन्यासाठी कशी उत्तरं लिहिली ते सुद्धा पहा. आणि त्याचप्रमाणे आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 92 वर जी एक मुलाखत दिलेली आहे ती जरूर वाचा. म्हणजे मुलाखत कशी घेतात, कशी लिहितात याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल.